हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. नुकतंच जन्माला आलेलं बाळ आणि त्याची आई यांचं नातं कधी बघितलंय? त्याच्या न कळत आईला त्याला काय हवंय काय नको हे सगळं कळत असतं. म्हणजे अगदी त्याला लागणारी भूक सुद्धा आईला कळते. तो काही न बोलता त्याने काही शूशी करून ठेवली असेल तर आई ते साफ सुद्धा करते. इतका तो डिपेंडंट त्याच्या आईवर असतो आणि त्याच्या न कळत आईला सगळं कळत असतं की ह्याला काय हवंय. बरोबर 2-2 तासाने अलार्म लावणारी ती आई. अनकंडिशनल प्रेम, तो काही न बोलता समजून घेणारी आई. अगदी महत्वाचं काय आहे माहिती भक्तीमध्ये? हेच. आपण आपली कर्म करतो ते ठीक आहे, पण आपलं होतं काय की कर्मांबरोबर आपल्याला असं वाटतं की ह्याच्यातून मिळणारे रिझल्ट सुद्धा मीच घडून आणू शकतो. आणि भक्तीमध्ये मीपणा कधीच चालत नाही. भक्तीमध्ये समर्पण हा असा एक भाव आहे ना की जो असणं खूप महत्वाचं आहे. समर्पण अगदी मनापासून. समर्पण की हो तू आहे मला माहितीये, म्हणजे अगदी माझ्या मनाच्या विरुद्ध जरी गोष्ट घडतीये तरी मला माहितीये की ह्याच्यामध्ये त्याचीच काहीतरी लीला आहे. तो मला कशातून तरी वाचवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी अगदी जीवापाड जपलेलं एखादं नातं जेव्हा आपल्यापासून दूर होतं ना, तेव्हा आपण भगवंतांसमोर जाऊन म्हणतो आता मी तुझी पूजा अर्चाच करणार नाही, आता मी तुला भजणारच नाही. अरे त्याला न भजून देव हा देवच राहणार आहे, पण तुमचं आमचं काय? आणि भक्ताचं प्रेम खरंच, भक्ताची भक्ती खरंच इतकी कंडिशनल असावी की मनासारखं घडलं तरच भगवंत. जेव्हा मनासारखं काही घडत नसतं ना, तेव्हा नेहमी लक्षात ठेवावं की त्याचा मास्टर प्लॅन वर्क करतोय, ज्याचा दूरदृष्टिकोन आपल्याकडे कधीच येऊ शकत नाही, कारण तेवढी दृष्टीच आपल्याकडे नाहीये. अगदी भर सभेमध्ये सुद्धा द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं, सुरुवातीला तिने साडी पकडून ठेवली होती आणि तिने साडी पकडून ठेवण्याचा, स्वतःची लज्जा, स्वतःची इज्जत वाचवण्याचा खूप खूप प्रयत्न केला. आणि जेव्हा साडीचं टोक जवळ लागलं तेव्हा तिला आठवलं तिचे गोविंद. त्या क्षणी तिने ती साडी सोडून दिली. तिने दोन्ही हात तिचे वरती केले आणि ती काय म्हणाली माहितीये? गोविंद द्वारिकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय, गोविंद द्वारिकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय, कौरव परिभूतानाम मांकीन केशव. म्हणजेच काय? हे कृष्ण, हे गोपिका प्रिय, माझी लज्जा आता फक्तपणे तुझ्या हातामध्ये आहे. आता मला फक्त आणि फक्त तू वाचवू शकतोस. मी स्वतःला तुझ्या चरणी अर्पण करते. माझी जी काही लाज आहे, माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे. आता मला काहीच माहित नाहीये, पण तू ये आणि माझं संरक्षण कर. इतक्या वेळी स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारी द्रौपदी, स्वतःची साडी धरलेली द्रौपदी, ज्या क्षणी तिला भगवंत आठवतात त्या क्षणी ती साडी ती सोडून देते आणि ती दोन्ही हात वरती करते. तेव्हा तिला माहिती असतं की माझे भगवंत, माझा गोविंद मला वाचवण्यासाठी येणार. हा समर्पण भाव जेव्हा जागरूक होतो तेव्हा भगवंत तिच्या संरक्षणासाठी येतात आणि तिची लज्जा वाचवतात, तिचं संरक्षण करतात. भक्तीमध्ये जर कसलं महत्व असेल, काही खूप महत्वाचं असेल तर ते असतं समर्पण भाव, भगवंतांवर असणारं अनकंडिशनल प्रेम. की कंडिशन्स नाहीत माझ्या भक्तीमध्ये की मला हवंय ते घडलं तरच माझे भगवंत माझ्या बरोबर. अरे माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याबरोबर भगवंत आहेत, अशी निसंशय शक्ती भक्ती जेव्हा असते तेव्हा ती भगवंतांच्या चरणी अर्पण होते. म्हणजे होतेच, भगवंतांना यावं लागतं, कारण ती भगवंतांची स्वतःची परीक्षा असते. थोडासा विचार करा, एवढं स्वतःची साडी सोडून देऊन द्रौपदी जेव्हा दोन्ही हात वरती करते आणि भगवंतांना पुकारते तेव्हा द्रौपदीची इज्जत दावावर नसते, एका भक्ताची इज्जत आणि भक्ताचं भगवंतांप्रती असणारं प्रेम दावावर असतं. आणि अशा हाकेला भगवंतांना उत्तर द्यावंच लागतं, कारण भक्ती असते आणि तिथे समर्पण भाव असतो. आणि अशा समर्पणासाठी, अशा अनकंडिशनल प्रेमासाठी भगवंत धावून येतात. त्याच्यामुळे भक्तीसाठी जर महत्वाचं काही असेल, भक्तीमध्ये जर कुठला भाव महत्वाचा असेल तर तो आहे समर्पण भाव. आणि जेव्हा असं अनकंडिशनल प्रेम, असं अगदी स्वतःला नोछावर करून टाकलं मी भगवंतांवर, अशी जेव्हा भक्ती आपण करतो ना तेव्हा भगवंत येतात. तर नेहमी असतात. पण होतं काय, जसं भौतिक जगामध्ये आपण आपलं हातचं ठेवतो ना, तेव्हा भक्तीमध्ये सुद्धा आपण आपलं हातचं ठेवतो. आपण रागावतो, भगवंतांसमोर जाऊन आपण म्हणतो की मी आता तुझं नामजप करणार नाही. तो देवच राहणार आहे हो, पण तुमचं आमचं काय आहे? आपण कधी हा विचार केला? एकदा आयुष्य असं जगून बघा की सगळं मी त्याच्यावर सोडलंय, सगळं, म्हणजे मला समोर दिसतंय की गोष्टी वर्कआउट होत नाहीयेत, खूप प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे तोंडापर्यंत आलेला घासही जातोय, तरी सुद्धा मी म्हणते की तो माझ्याबरोबर आहे. जादू तुम्हाला दिसेल, पण ते समर्पण भक्तीमध्ये असणं खूप 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 महत्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओतून हे सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलाय. आय होप आपल्या सगळ्यांमध्ये हा समर्पण भाव नक्की येईल आणि तो भगवंतांच्या चरणी अर्पण होईल. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपल्या न्यू विजनला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा,
कारण भक्तीमध्ये समर्पण भाव असणं खूप महत्वाचं आहे. हरे कृष्णा.